एक छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान, शूर आणि आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते। जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच धर्म, पराक्रम आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले। बालपणापासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण, धैर्य आणि देशभक्ती दिसून येत होती। त्यांनी तरुण वयातच स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला। शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून इतिहासात आपले नाव अजरामर केले। ते शूर योद्धा असूनही अत्यंत चतुर आणि दूरदृष्टी असलेले रणनीतिकार होते। त्यांनी अनेक किल्ले जिंकून त्यांची मजबूती वाढवली। समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणासाठी त्यांनी शक्तिशाली आरमार उभारले। ते आपल्या प्रजेप्रती न्यायी, दयाळू आणि कर्तव्यदक्ष शासक होते। त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श ठेवला। स्त्रियांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी त्यांनी कठोर नियम बनवले। रायगड किल्ला ही त्यांची राजधानी होती। 1674 मध्ये त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली। त्यांनी उत्तम प्रशासन व्यवस्था उभी केली। 17 आणि संस्कृत भाषांना त्यांनी प्रोत्साहन दिले। त्यांचे जीवन पराक्रम, संघर्ष आणि स्वराज्याच्या ध्येयासाठी समर्पित होते। 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे निधन झाले। छत्रपती शिवाजी महाराज आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत। अशाच माहितीसाठी आमच्या जीके जंक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। जय शंभू, जय शिवराय।